इंद्रा, अरे किती काम करशील? इंद्रा, काय म्हणते मी? अरे रात्र झाली, अजून किती काम करणार आहेस? आई, माझ्या डोक्यात काहीतरी खूप महत्त्वाचं चालू आहे आता. मी खूप इम्पॉर्टंट काम करताय. प्लीज गिव्ह मी सम स्पेस. तू काही ऐकायचं नाहीस ना? बरं, ती मुलगी कशासाठी आली होती मगाशी? मुलगी? अच्छा, हा, ती राणी. ती काहीतरी अडचणीत सापडली आहे, पैशांची गरज आहे, काय काय सांगत होती. म्हणून काय झालं? आपण काही इथे लोकांच्या अडचणी सोडवायला बसलोय का? बाकी वेळेस तर कसं तोंड चालतं तिचं. मग आता कशाला यायचं इथे हात पसरत? आई, सोड ना तिचा विषय. असं कसं सोड ना इंद्रा? मला ना ती मुलगी अजिबात आवडत नाही. ती आपल्या फॅक्टरीत काम करते ना, म्हणून तिला तिथनं हकलून नाही देता येते. पण माझ्या घरात मी तिला उभी पण करायची नाही. एरवी तर मिजाज दाखवते ना. मग आता काय झालं? आता तुझ्याकडे पैसे मागताना कुठे गेला तिचा स्वाभिमान? आई, तू इथे बस 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 बस. आई, सोड ना तिचा विषय. आपण का डिस्कस करतोय तिच्याबद्दल? ती एवढी इम्पॉर्टंट नाही आहे अगं. हे बघ, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. आई, मला एक खूप मोठी ऑर्डर मिळाली. म्हणजे इतकी मोठी ऑर्डर की ती जर कंप्लीट झाली, सगळं काही क्लिअर झालं, तर माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील आई. खरंच? हो. वा 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 वा, अभिनंदन. थँक्यू. इंद्रा, तशी मला आधीपासूनच खात्री होती. माझा इंद्रा ही कंपनी खूप मोठी करणार. माझ्यासाठी तू एक नंबरच आहेस. आई, पण आपली फॅक्टरी कधी एक नंबर पोझिशनला नव्हती ना ग. तू बघ, तुझा इंद्रा आता या कंपनीला टॉप पोझिशनवर नेऊन ठेवतो की नाही. आई, एक विचारू? विचार ना. मला सांग, तुझा माझ्यावर किती विश्वास आहे? अरे, हा काय प्रश्न झालाय? काय विचारणं झालं? माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे तुझ्यावर. थँक्यू आई. आई, मी जर कंपनीच्या भल्यासाठी काही रिस्क घ्यायचं म्हटलं तर तू माझ्या पाठीशी उभी राहशील? अर्थात, मी कायम तुझ्या पाठीशी असेल. इंद्रा, मला ना तुला खूप मोठं झालेलं पाहायचंय. फक्त एकच कर बाबा, त्या मुलीपासून लांब राहा. या अशा मुलींची ना काही खात्री नसते. आई, डोंट वरी ग. माझा फोकस एकदम क्लिअर आहे. माझ्या डोक्यात सध्या फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे महाडिक इंडस्ट्रीजला टॉप पोझिशनला घेऊन जायची. आणि तू बघ, माझं टार्गेट मी अचीव केल्याशिवाय शांत बसणार नाहीये. आणि त्यासाठी मला जे करावं लागेल ते मी सगळं करणार आहे. आणि या सगळ्यात तुला माझी जी काही मदत लागेल ना, ती मी करेन. तुझी मदत तर लागणारच आहे ग. पण सध्या मला एक कप कॉफी मिळाली तर खूप बरं होईल. लगेच आणते. थँक्यू. चल, जेवून घे. काय नाही, काय नाही, घर जेवून घे. असं कसं नको म्हणते? अगं बरं होतेस कशाला? आणि काय आता लहान लेकरू आहे बे. लहान लेकरू नाहीये ना, मग लहान लेकरासारखा हट्ट कशाला करते? घे. काय घाई होते तुला हॉस्पिटलमधून घरी यायची? तिथं थांबून काय होणार होतं? काय होणार होतं म्हणजे? हॉस्पिटलमध्ये कशाला जातात लोक? बरं व्हायला जातात ना, का व्हायला जातात का? हा, मग दिलतं की एवढ्या भरमसाठ गोळ्या लिहून. आणि तर अजून तिथं थांबून काय जादू करणार होती वे? हा, उगा बिल भरायला कार. मला माहिती आहे मी काय आता बरी होणार नाही. असं ऑपरेशन करायला आपल्याकडे पैसेच नाहीत. कसं होणार आहे? तू कशाला या सगळ्याचा विचार करते? तर तुझं उगाच इकड तिकडचा विचार करायचा नाही बरं. काय आम्ही आहोत ना. आणि कोण म्हटलं तू बरी नाही होणार आहे? माझी आई ठणठणीत बरी होणार आहे. तू फक्त तुझी काळजी घे आणि तुझं ऑपरेशन होणार आहे. कशाला खोटे असं दाखवतेस राणी? अगं तुझा पगार कशाला पुरा पडणार आहे? आता हाय हे त्यातच भागत नाही. आणि ऑपरेशनचा खर्च कसा झेपायचा आपल्याला? त्यात तुझ्या बापाकडे फुटकी केवढी बी नाही. ह्या वयात त्याला काम बी झेपायचे नाहीत. जरी काम मिळालं
तरी असा कितीचा पगार मिळणार आहे? आई, तू नको ना या सगळ्याचा विचार करू. तुला म्हटलं ना, तू फक्त बरी होण्याकडे लक्ष दे. आणि हे सगळं असं बोलत नको जाऊ बरं. वाच तू तथाच तू म्हणते. चांगलं चांगलं बोलशील ना तर छान छान होईल तुझ्या बरोबर. होय, असं असतं होय. अगं असं असेल ना तर मी बघ कसं एकच वाक्य बोलीन मग, का माझ्या राणीचं लई मोठ्या लई श्रीमंत घरात लगीन होऊ दे आणि तू लई सुखात राहू दे. आई, परत लग्नाचा विषय कशाला? किती वेळा हेच बोलणार आहेस राणे? आणि तुला माहितीये का राणे, ते कामगार काय म्हणतात ग तुला सगळी? हा, हुकुमाची राणी. तुझ्या आबी घरात लगीन करून जाशील ना, तिथं तू हुकुमाची राणी म्हणून मिरवू दे. तुला लई सुखात बघायचं आहे बघ राणे मला. आता होणार आहे हे सगळं? हा, सांग की आता म्हणाल का तुझा देव तथाच तू? म्हटलं पण असे, आपल्याला काय माहितीये. पण नाही, तू माझं ऐक बर का. आता मी लवकर लग्न करणार नाही. बरं, शेवटचं घ्यायचंय. झालं. कधी नव्हत मी वाय चांगलं चितलं का तुझे नकार घंटा परत सु. ते काय नाही राणे, ऐक माझं, तू लगीन कर. अगं माझे सासरे तरी सुखात राहशील. तर आपल्या घरी काय, गरिबी 5वीलाच पुजलेली आहे. आमचं काय ग, आम्ही दोघं कसं बसं दिस काढू. पण आता तुझ्या नशिबाला आमचं भोग नकोत बाई. मला फक्त तुला सुखात बघायचंय राणे. हे घे, तुमच्यापाशी मी सुखात आहे. पण हे तू काय असं तोंड केले? तिकडे बाहेर ते बुवा उदास बसलेत, इकडे तू उदास बसलीये. अगं मी तुला किती वेळा सांगितले, संकट जशी येतात ना तशी जातात, पण त्यांना आपण बत्तीशी दाखवायला शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळेस मला अपयश येते, प्रत्येक वेळेस. माझ्याच बाबतीत असं का होतंय? अजित, काय रे, काय झालं? काय नाही. काय कसं काहीतरी झालंय. ये बस, बोल. ये बस बस बस, बोल. काय झालंय? आबा, माझा प्रयोग शेवटच्या टप्प्यात आला होता.